DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। विकसित भारत देशासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन महत्त्वाचे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू। अजमेर सौदाने येथील एकलव्य आदर्श निवासी विद्यालयात अंतराळ विज्ञान प्रयोगशाळेच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। भारत देशाला 1947 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयापूर्तीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। युवकांनी या क्षेत्रासाठी पुढे यावे असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजमेर सौदाने तालुका सटाणा येथील केंद्र सरकारच्या एकलव्य आदर्श निवासी विद्यालयातील अंतराळ विज्ञान प्रयोगशाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले। केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालय व भारत पेट्रोलियम महामंडळ लिमिटेड यांच्या संयुक्तपणे अजमेर सौदाने येथील विद्यालयातील अंतराळ विज्ञान प्रयोगशाळेत या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले। यावेळी प्राचार्य सुरेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने ऑनलाईन मध्ये सहभाग नोंदवला। यावेळी शिक्षक शंतनू जाधव, सुरेश पवार, गोविंद जोशी, रामलाल, विकास पवार आदी कर्मचारी शिक्षक उपस्थित होते। देशभरातील 18 राज्यातील 75 एकलव्य आदर्श निवासी विद्यालयात आधुनिक अंतराळ प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून महाराष्ट्र, अजमेर सौदाने, चकनापूर, मवेशी, देवाडा, धारणी या 5 विद्यालयाचा समावेश आहे। 1200 कोटी रुपयांच्या दायित्व निधीतून हे प्रकल्पाचा देशातील 50,000हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मान्यतेने उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळांमध्ये उपग्रह नमुने, प्रक्षेपणाच्या प्रतिकृती, दुर्बिणी, खगोलशास्त्राचे प्रदर्शन, सूक्ष्म उपग्रह नमुने तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षणासाठी अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या, देशाच्या नवनिर्मितीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, नवा उपक्रम आणि संशोधनाची नितांत गरज आहे। आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण व तंत्रज्ञान जिज्ञासू वृत्तीच्या बळावर प्रगती साधून देशाच्या विकासात योगदान द्यावे। देशाची अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती असून आगामी काळात या क्षेत्रात युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे। विद्यार्थ्यांनी विज्ञान या विषयाबद्दल आवड निर्माण करून संशोधन, नवकल्पना आणि वैज्ञानिक विचारसरणीकडे वाटचाल करावी। आदिवासींसाठी शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक उपक्रम हे केवळ आर्थिक सहाय्याचे साधन नसून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे। शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील युवक युवती सक्षम बनवून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत सन 2047 च्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील। आधुनिक शिक्षण आणि तंत्रज्ञान आत्मसात करताना आपली संस्कृती, परंपरा आणि समाजाशी नाते कायम ठेवावे असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केले। अजमेर सौदाने येथील विद्यालयात सुरू होत असलेल्या अंतराळ विज्ञान प्रयोगशाळेमुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार। शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।